तुमची मैत्रीण कोण? स्वाती. तुम्ही कुठे राहता? मी बाजूला. तुम्ही इकडे या जरा, तुम्ही या बाजूला. नमस्कार, तुमचं नाव? स्वाती किशोर लोखंडे. कधीपासून एकमेकींना ओळखता? झाली 10 वर्ष झाली. जशी तुझं लग्न झालं तेव्हापासून मी त्यांना तिला ओळख. तुम्ही इथेच राहता? हो. कुठे? बाजूलाच. मग तुमच्या घरातला आवाज यांच्या घरात येतो की यांच्या घरातला आवाज तुमच्या घरात येतो? नाही, कोणाचाच येतो आवाज येतो नाही येत. कसं काय हो? आमच्या टीव्हीचं जायचं आधी. माझ्या सासऱ्यांना खूप मोठ्या व्हॉल्यूममध्ये टीव्ही बघायची सवय होती, तर त्यांना तो आवाज पोचायचा. तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल, स्वभाव? मनीषा खरं म्हणून मैत्रीण म्हणून खूप चांगली आहे. मागे माझं ऑपरेशन झालेलं, मग तेव्हा तिने इतकं मला सपोर्ट केला ना, म्हणजे अक्षरशः बहिणीसारखं तिने खाऊ आणून द्यायची मला. ॲक्च्युली मग बहिणीची तिने जाणीव करून दिली नाही. पटकन जर कोणीतरी तिसऱ्याच व्यक्तीबरोबर वाद घालायची वेळ आली तर दोघी मिळून घालाल वाद? हो, नक्कीच. नक्की वेळ पडली तर घालून. पण आमच्या सोसायटी मधल्या सगळ्या जणी चांगल्या, गरजच नाही पडत आम्हाला. सगळे मिळून वाद घालतात म्हणजे एन्जॉय करतो आम्ही सगळे काय मिळून. करता? बरं, मला सांगा की यांच्या स्वभावातल्या कुठल्या गोष्टी त्यांच्या प्रगतीसाठी मदत करू शकतील असं तुम्हाला वाटतं, की त्यांनी काय केलं तर अजून मदत होऊ शकेल? तिचं खाण्याकडे लक्ष नसतं. म्हणजे मी फ्रुट्स आणतो पण ती आठवणीने फ्रुट्स खात नाहीत आणि तसेच फ्रुट्स फ्रीजमध्ये पडलेले असतात. काय म्हणणं आहे त्यामुळे- तुमचं? ऍक्च्युली ती आहे ना जास्त घरामध्ये जास्त लक्ष देते. म्हणजे मुलाचं करिअर, मिस्टरांबद्दल ती चांगलं जेवण करून त्यांना घालण्याची तिची इच्छा असते, त्याच्यात ती कदाचित विसरत असेल आणि म्हणून ती फळं तशीच राहतात. बहुतेक त्यांच्यासाठी ठेवत असेल, त्यांच्यासाठी ठेवत असेल. त्यांच्या तब्येतीसाठी. आणखी एक आमचं लग्न झालं होतं तेव्हा सारखी चिडचिड व्हायची, पण माझा स्वभाव शांत असल्यामुळे तिच्यामध्ये बराच बदल झालेला आहे. ती पण बरीच शांत झालेली आहे, पण अजून तिने थोडासा आपला स्वभाव राग कंट्रोल केला पाहिजे. काय हो? ॲक्च्युली मनीषा इतकं लहान कुटुंबातून आलेली आहे, पण जेव्हा आली ते खूप मोठं जॉईंट फॅमिली आहे, पण तिने इतक्या सगळ्यांना प्रेमाने तिने करून घेतले, सगळ्यांना तीच करू शकते. नाही, पण ते शॉर्ट टेम्पर्डचं काय? नाही, ती तशी आहे, पण ती लगेच विसरून प्रत्येकाला लगेच ती सामावून नाही, तेही मान्य आहे, पण ते कधी कमी होणार आहे? होणार थोडं झालंय ना, थोडं तरी कमी. गप्पाचं झालंय काय? त्यांना धमकी देता परत? अजून कोण बोलणार? बोला. मी माझ्या मुलीला पहिल्यापासून ही शिकवण दिली आहे की आपल्या घरी कोणी आलं तरी जाताना आनंदाने जायला आणि पाहिजे. लवकर गेले पाहिजे. नाही, आनंदात जायला पाहिजे. जाताना लवकर आनंदात गेले बस. आणि ते तिने चालवलं आहे, त्याच्यात मला खुशी आहे. अरे वा 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 वा. मुलाला काय बोलायचंय? माझी मम्मा माझ्यासाठी खूप चांगलं जेवण बनवते, म्हणून मला ती खूप आवडते. मम्मा चांगलं जेवण बनवते हे तुझ्याकडे आणि बाबांकडे बघून वाटत नाही. गंमत करतो. हेल्दी बनवते. हेल्दी म्हणून. तिला कुकिंगची फार आवड आहे. नवीन नवीन डिशेस बनवते आणि डब्याला पण भाजी चांगली बनवून देते ती. आणि मी ऑफिसला जेव्हा डबा शेअर करतो तेव्हा सर्वजण नाव काढतात. कळलं तुम्हाला? म्हणजे तुम्ही जेवण चांगलं करता, फक्त यांचा डबा हे खातच नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम. बरोबर. आता एक खेळ आहे, या खेळामध्ये मी जो रंग सांगणार त्या रंगाच्या वस्तू घेऊन यायच्या. एका वेळेला एक वस्तू, 5 वस्तू आणल्या तर ही चिंचपेटी यांना मिळणार, आणि 5 वस्तूंच्या नंतर जितक्या जास्त वस्तू आणणार तितक्या वस्तूंना प्रति वस्तू 200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळणार. वेळ 2 मिनिटाची आणि रंग आहे पिवळा. वेळ सुरू झाली. एका वेळेला एक वस्तू आणून ठेवायची. हळद हळद डाळ डाळ पिवळी डाळ हळद डाळ साडी नाही, हे पिवळं नाही. 40 Opposite. सेकंद झाले. ते नाही समोरचं, ते बंद कर. 50. तिकडचं खोल खोल. साडी दुपट साडी ड्रेस नाही, ते आतमध्ये आहे ना. फक्त किचन. 1 मिनिट पूर्ण झाले. हा नाही, तिथेच आता बघितलं तिथे हळद आण. 40 सेकंद राहिली. गती लवकर अजून तिथेच बघ. Opposite. एका वेळेला 1, त्यामुळे 2 बाद. तिथे पण अजून पिवळा डब्बा आहे, तिथे समोर. 10, तिथेच आहे पिवळा. 9, 8, तिथेच युनिट 7, तिथेच मध्ये खाली. 5, 4. वेळ संपली. या, या.